अत्यंत गुप्तपणे त्यांच्याशी मसलत केली। या गुप्त खलबतात फतेह खान, बाजीराजे घोरपडे, याकूत खान, आजम खान, राघव अंबाजी, वेदाजी वास्कर, बाळाजी अहमदराव, शिदोजी पवार, मंबाजी भोसले आणि अनेक सरदार होते। आता यात मराठी सरदारी किती डॉक्टरच्या बाजूला। आणि मुस्तफा खान नवाबाने सर्वांना म्हटलं कि हम हजरत बादशाह का आवाज़ाना खाते हैं, इसलिए हमारे बादशाह की हर तरफ खिदमत के वास्ते तैयार रहना चाहिए। हमारी जान पर बादशाह का हक है, शुक्र है उन्हें जो मालिक की खिदमत में ईमानदारी से करता है। मालिक की खिदमत में यार, दोस्त, रिश्तेदार, सगा भाई, इतना ही नहीं, खुद अपने बाप की भी परवाह नहीं करनी चाहिए। हमें अपने हजरत मोहम्मद बादशाह के वास्ते सब कुछ करने के लिए तैयार रहना चाहिए। बादशाह हजरत मोहम्मद का आदिल शाह ने हुक्म भेजा है कि शाहजहां भोसले को कैद किया जाए। वो ताकतवर शाहजहां भोसला गहरी नींद में सो रहा है, इसलिए जागने से पहले हमें उन्हें गिरफ्तार करना चाहिए। छापा घालण्याला तयार राहा असा हुकूम सर्व सरदारांना खानाने दिला। अंधारात गुप्त खलबत जमलं तेव्हा मध्यरात्र उलटली होती। सर्वात जास्त उत्साह बाजी घोरपड्यांचा होता, कारण तो शहाजीराजांना अगदी पाण्यात पाहत असे। शहाजीराजे खूप वेळ जागे होते, खूप उशिरा ते झोपायला गेले। हा आषाढाचा महिना होता, तिथी पौर्णिमा होती, आकाशात पूर्णचंद्र होता, पण तो आषाढी काळ्या ढगाने वेढला गेला होता। आपल्या शमियानात जाऊन राजे झोपले। काही वेळ गेला आणि गेला, तो शमियानाची कणा झटकनवर सरकली। राजाने दचकून एकदम उठून पाहिलं, एक माणूस झटकन पुढे आला। त्यांना लगबगीने राजाने मुजरा केला। राजांचा तो शिलेदार होता। राजाने त्याला काय म्हणून विचारलं। त्यानं राजाला हळूच एक भयंकर बातमी सांगितली। सरकार, नवाब मुस्तफा खानानं आपल्या सरदारांच्या संगती मध्यान रात उलट पावे तो गुप्त मसलत चालवली होती, आणि त्याचा आता त्याचे सगळे सरदार आपापल्या डेऱ्यात हत्यार बांधून तयार राहिले आहेत। खानाचा दगा करण्याचा मनसुबा आहे। गुप्त बातमी त्या हिरानं शहाजीराजांना सांगितली, पण राजांना ती खरीच वाटली नाही। राजांना पटली नाही। आपल्याशी इतक्या प्रेमानं वागणारा मुस्तफा खान आपला विश्वासघात करेल, हे खान अशी बेफिकिरी बेपरवाही करीलच कशी? हे अशक्य। शिवाय खानानं आपण शपथ घेतली आहे की माझा पोटचा पुत्र आतिश खान आणि कुराण शरीफची कसम खाऊन सांगतो की मी हरगिज तुम्हाला दगा करणार नाही। शहाजीराजांच्या डोळ्यापुढं आपले हात घट्ट दाबून धरणारी, गोड स्मित करणारी, अत्यंत जिव्हाळ्यानं बोलणारी, आपल्याला कळकळीनं वचन देणारी ती बंधुतुल्य मुस्तफा खानाची आदरणीय मूर्ती जणू यावेळी उभी राहिली। त्यांची खात्री होती की तो प्रेमळ हात आणि ती खानदानी जवान आपल्याशी दगाबाजी करणार नाही। शक्यच नाही। राजांच्या हेरानी बातमीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। राजांनी हेरांच्या बातमीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। राजे शांत निश्चिंत गाढ झोपले। राजांना अगदी हिंदू समाजासारखी गाढ झोप लागली। छावणीतली सर्व फौज झोपली। रात्र दाटत गेली। गार गार वारा वाहत होता। छावणीत निशब्द शांतता पसरली होती। छावणी भोवतीचे गस्तवाले फक्त जागे होते, आणि नवाबाच्या छावणीत मात्र गुप्तपणे तयारी झाली होती। नवाब मुस्तफा बाजी घोरपडे यांच्या विचारी कानगोष्टी चालल्या होत्या। मुख्य कामगिरी बाजीने अंगावर घेतली होती। मध्यरात्र पूर्ण उलटून उत्तर रात्रीचा अंमल सुरू झाला होता। शहाजीराजांना त्यांच्या फौजेला मोठ्या पहाटेही साखर झोप लागली होती। पहाटेचे सुमारे 3:30 वाजले होते। एवढ्या हुकुमाची वाट पाहणाऱ्या हजारो अश्वाला हुकूम आला, आणि हजारो घोडेस्वार आणि प्यादे हशम खानाच्या छावणीतून भाले तलवारी करत राजांच्या छावणीवर तुटून पडले। दिलावर खान, मसूद खान, सरदार याकूत खान, अंबर खान, फर्राद खान, खैरियत खान, अजम खान, बलोर खान, मलिक रेहान खान, राघव अंबाजी, वेदाजी वास्कर, बाळाजी अहमदराव, शिदोजी पवार, मंबाजी भोसला, आदोनीचा राजा, कर्णपुरमचा राजा, मुधोळकर बाजी घोरपडा, खंडोजी, अंबाजी, भानाजी वगैरे बाजीचे तिघे भाऊ, यशवंतराव वाडवे, मालोजी पवार आणि तुळोजी भोसला इतके सरदार शहाजीराजांच्या झोपलेल्या आणि त्यामुळे अत्यंत बेसावध असलेल्या छावणीवर मुस्तफाच्या हुकमार एकदम तुटून पडले। स्वतः मुस्तफा खान मात्र गेलेला नाही, कारण त्यानं राजांना वचन दिलेलं होतं।
पण पिछाडीला राहून सेनापतित्व तोच करत होता. ही 1000 अश्वांची धाड एकदम राजांच्या छावणीवर आली. तिने संबंध छावणीला गाडा घातला. त्यांचा आरडाओरडा एवढा प्रचंड होता की त्यामुळे राजांचे झोपलेले सैनिक घाबरून बांबावूनच गेले. एकच गोंधळ उडाला. बाजी, खंडोजी, अंबाजी आणि भाणाचे घोरपडे बंधू शहाजी राजांच्या लोकांना एकदम छावणीत घुसले. त्यांच्याबरोबर यशवंतराव वाळवे हा शहाजी राजांचा कट्टा वैरी होता. राजांच्या बेसावध फौजी चित्र अक्षरशः दानादान उडाली. राजे आरडाओरडा ऐकून खडबडून जागे झाले आणि ढाल तलवार घेऊन बाहेर धावले. आता अरे तयार व्हा, तयार व्हा म्हणून आपल्या लोकांना ओरडून सांगत होते. राजे लगेच एका घोड्यावर स्वार झाले. बाहेर गोंगाट वाजला होता. राजांचे सैनिक ओढत होते, घोडा घोडा, तलवार तलवार, भाला भाला. कारण त्यांच्या हाताशी यापैकी एकही गोष्ट चटकन लागेना. हल्ला भयंकर आलेला. बाजी घोरपडे घोड्यावरून राजांच्या शामिनीच्या लोकांना दौडत आहे. हे राजांच्या पदरच्या खंडोजी पाटलाच्या अत्यंत शूर शिलेदारानं पाहिलं. तो मात्र या गडबडीत भाला घेऊन घोड्यावर स्वार झाला होता. खंडोजी पाटलाला बाजी घोरपडे आणि त्याची टोळी दिसताच खंडोजीने ताड ताड घोडा उडवत थेट बाजींवर चाल केली. बाजी आणि बाजींचे भाऊ आणि इतर अश्माने आरोळ्या ठोकल्या आणि एकट्या खंडोजी पाटलावर असंख्य लोक तुटून पडले. घोड्यावरून खंडोजी पाटील भाला फिरवू लागला आणि तो अशा जोशानं की किंकाळ्या फोडत घोरपड्यांचे अशा पटापट मरू लागले. त्यांच्या भोवतीचे नाचत्या घोडेस्वारांचं रिंगण त्याच्यावर हल्ले करत होतं आणि तो एकटा सर्वांच्या लढत होता. बाकीच्या छावणीची मात्र स्थिती वादळात सापडलेल्या गवताच्या सुक्या पेंड्यासारखी झाली होती. एकटा लढणाऱ्या खंडोजी भाल्यानं घाव वाढवत होता. त्याच्या भोवतीचे शत्रू त्याच्यावर नेम धरून हत्यार फेकत होते. तो ते उडवून लावत होता. एवढ्यात बाजी घोरपड्यानं गुरुज नावाचं गदेसारखं एक जड शस्त्र नेम धरून खंडोजी पाटलावर जोरानं आणलं आणि तो खंडोजीच्या वरणीच बसलं आणि खंडोजी पाटील घोड्यावरून खाडकन कोसळला. गतप्राणच झाला. थोडक्यात शहाजीराजे हातात ढाल तलवार घेऊन लढत होते. बाजी घोरपड्याला हवे होते खुद्द राजे. बाजी तिथून निघाला. तो वेळ घेऊन एकदम राजांच्या अंगावर धावून गेला. शहाजीराजे समोर बघतात तो खुद्द बाजी घोरपडेच. आपण ज्याच्या हिताकरता कष्ट घेतले तो आपल्या रक्ताचा भाऊबंद आपल्यावरच धावून आलेला पाहून राजे एक निमिषभर थक्कच झाले. पण लगेच घावावर घाव विजेप्रमाणे आदळू लागले. घोरपडे म्हणजे भोसल्यांचे प्रत्यक्ष भाऊबंद, एकाच वंशाचे, एकाच रक्ताचे. मुधोळकर भोसल्यांनी स्वतःला घोरपडे आडनाव स्वीकारलं होतं. बाजी घोरपडे मनापासून भाऊबंदकी करत होता. हुशार मुस्तफा खानानं ही आजची झुंज भावाभावात लावून दिलेली होती. शहाजी राजांच्या मदतीला राजांचा पुतण्या त्र्यंबकजी शरीफजी भोसले, योगाजी भांडगर, संताजी गुंजावटकर, मेघाजी ठाकूर, दसोजी गवडी आणि इतरही त्यांचे अनेक सैनिक धावून आले आणि मग तुंबळ रण सुरू झालं. बाजी कडाक्यानं झुंजत होता. राजे आणि त्यांचे वीर शर्द करत होते. आता उजाडलं होतं. पौर्णिमा संपून वर्धपतिपदा सुरू झाली होती. राजांची माणसं मरणवा जखमी होऊन पडत होती. राजे थकत चालले होते. वद्य चंद्राचं बळ कमी कमी होत होतं. जखमांमुळे राजांच्या अंगातून रक्त वाहत होतं आणि लढता लढता राजाला भोवळ आली आणि ते आपल्या घोड्यावरून जमिनीवर खाली कोसळले आणि बाजी घोरपड्यानं बेहोश होऊन आनंदाला रोल ठोकली. शत्रूने सर्व हाशम आणि सरदार मोठमोठ्या विजयांच्या गर्जना करू लागले. राजांच्या फौजीत जर वाताहत झाली. आता राजांचा देह तोडवण्यात जाणार हे स्पष्ट दिसू लागलं. तेवढ्या शत्रूच्या सैन्यातील एका सरदारानं घोड्यावरून उडी टाकून धावत जाऊन राजांच्या मस्तकावर आपली ढाल धरून त्यांचं रक्षण करायला सुरुवात केली. मुस्तफा खानाच्या सरदाराचं नाव होतं बाळाजी हैबतराव. बाजी घोरपड्याने लगेच उडी टाकून आणि दात पाडून टाकलेल्या नागाला गारुडी जसा पकडतो तसं बाजीनं बेशुद्ध पडलेल्या शहाजी राजांना आपल्या हातानं स्वतः कैद केलं. केवढं कौशल्य बाजीचं. मुस्तफा खान खुश झाला. राजाला तंबूत नेण्यात आलं. त्यांच्या छावणीतील सर्व साल सरंजाम मुस्तफा खानानं जप्त केला. आज एक अत्यंत बिकट गोष्ट खानानं आणि बाजीनं साधली होती. शहाजी राजांच्या हातात आणि पायात लोखंडाच्या वेड्या ठोकण्यात आल्या. शहेनशाह शहाजहानला आणि आदिलशाहला एकेकाळी वर्षानुवर्ष शह देणारे साहसी शहाजीराजे आज या शेरपट शाही सरदारांचे सहज सावध झाले. दिनांक 25 जुलै 1648 अखेर मायावी शब्द जाणार हा शेर असा फसला. शहाजीराजे शुद्धीवर आले तेव्हा त्यांना दिसलं की आपण कैदी आहोत. आपल्या हातापायात वेडे आहेत.
राजगडावर आनंद आणि उत्साह उसळत होता. शिवाजीराजे, आईसाहेब आणि इतर मुत्सद्दी मंडळी नव्या स्वराज्याची नवी नवी राजकारण रचण्यात गुंत होती.